कोमसापच्या कळवा शाखेची सुरुवातच माऊलींच्या पसायदान या कार्यक्रमाने झाली। या कार्यक्रमाच्या निमित्ताने वारकरी संप्रदायाची धुराच कळवा शाखेने आपल्या खांद्यावर घेतली असून ठाण्यातील सांस्कृतिक चळवळ कोमसापची ही कळवा शाखा पुढे नेईल असा विश्वास ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी प्राध्यापक अशोक बागवे यांनी व्यक्त केला। आपल्या खास शैलीत प्राध्यापक अशोक बागवे यांनी माऊलीच्या पसायदानाचं केलेले निरूपण रसिकांना एक वेगळी अनुभूती देऊन गेले। कोमसापच्या कळवा शाखेच्या वतीने तसेच मनीषा विद्यालय आणि यशोगंगा संस्था यांच्या सहकार्याने प्राध्यापक अशोक बागवे यांच्या अभ्यासातून सादर करण्यात येत असलेल्या माऊलींचे पसायदान या पहिल्या जाहीर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्राध्यापक प्रदीप ढवळ, ठाणे जिल्हाध्यक्ष बाळ कांदाळकर, मनीषा विद्यालयाचे प्राचार्य पाष्टे सर आदी मान्यवर उपस्थित होते। प्राध्यापक अशोक बागवे यांनी यावेळी कोमसापच्या कळवा शाखेचे विशेष कौतुक केले। कोमसापची पहिली ही शाखा आहे ज्या शाखेने पहिला जाहीर कार्यक्रम हा माऊलींच्या पसायदानाचा ठेवला। त्यामुळे कळवा शाखेने जणू वारकरी संप्रदायाची धुरास खांद्यावर घेतली। पुणे आणि मुंबईत आता कार्यक्रमासाठी रसिक जात नाही, मात्र कोमसापच्या पहिल्याच कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली रसिकांची गर्दी पाहता कळवा शाखा ही ठाण्यातील सांस्कृतिक चळवळ पुढे नेईल असा विश्वास प्राध्यापक बागवे यांनी यावेळी व्यक्त केला। या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांनी कळवा शाखेला शुभेच्छा देत या शाखेची सुरुवात माऊलींच्या पसायदानाने झाली याचा विशेष आनंद वाटत असल्याचं सांगितलंय। प्राध्यापक प्रदीप ढवळ यांनी कळवा शाखा ही कोमसापची 72वी शाखा असून नवोदित साहित्यिक लेखकांना एक हक्काचं व्यासपीठ मिळालं असल्याचं सांगितलंय। पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी कोमसापनाची स्थापना केली। आज प्रत्येक शाखेत वेगवेगळे साहित्यिक कार्यक्रम सुरू असतात। कळव्यातील साहित्य क्षेत्रातील मंडळींनी एकत्र येऊन ही शाखा स्थापन केली याचा विशेष आनंद वाटत असल्याचं प्राध्यापक ढवळ यांनी सांगितलंय। तर कळवा शाखेचे अध्यक्ष निशिकांत महाकाळ यांनी कळवा शाखेची भूमिका स्पष्ट करत यापुढे मोठ्या प्रमाणात साहित्यिक उपक्रम राबवणार असल्याचं सांगितलंय। यावेळी कार्याध्यक्ष डॉक्टर विलास शिंदे, कार्यवाह प्रवीण सोनावणे, कोषाध्यक्ष सुशांत दोडके, कार्यकारिणी सदस्य जगताप, सुदर्शन साळवी, राजेंद्र ठाकूर, सुधाकर फडके, प्रजापती तसेच कार्यकारिणीच्या सर्वच सदस्यांनी विशेष परिश्रम घेतलेत। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रद्धा पाटील यांनी केले, तर आभार प्राध्यापक डॉक्टर विलास शिंदे यांनी मानले। कोकण मराठी साहित्य परिषद ही परिषद 35 वर्षापूर्वी आपल्या मराठीतले ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी स्थापन केली आणि त्यांना असं वाटत होतं मनामध्ये की कोकणामधले जे काही अंकुर आहेत छोटे छोटे त्यांचे साहित्य सगळ्या जगाला कळावं म्हणून सुरू केली आणि आज जवळजवळ 73 शाखा आहेत। कळवा शाखा आज त्यांचा पहिला कार्यक्रम आहे आणि कळवा शाखेच्या या पहिल्या कार्यक्रमाला कुठल्याही कोमसापच्या शाखेने प्रारंभीच्या कुठल्याही कार्यक्रमाला पसायदान ठेवलेलं नाही आणि वारकरी संप्रदायाची ही जी ध्वजा आहे ती ध्वजा कोमसापच्या कळवा शाखेने खांद्यावर घेतली आणि मला असं वाटतं की ठाण्याची जी सांस्कृतिक आपली सगळी पद्धत आहे त्या सांस्कृतिक सगळ्या संवेदनांना कळवा शाखा नक्कीच पुढे नेईल आणि ठाणे हे संस्कृतीचं माहेरघर होणार आहे। कारण मुंबई आणि पुण्याला आता कोण फारसे येत नाहीत कार्यक्रमाला, तर ठाणे हे सांस्कृतिक राजधानी व्हावी म्हणून मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो। मी नमिता रमेश कीर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष। आज या कळवा या ठाण्यातल्या कळवा या ठिकाणी आले। माझ्या कळवा या नवीन शाखेचं उद्घाटन आज होत आहे आणि त्या निमित्ताने आपण ज्ञानेश्वरीच्या पसायदानाचं निरूपण हाही कार्यक्रम घेतलेला आहे। पहिल्यांदाच म्हणजे शाखा उघडल्यानंतर जो पहिला कार्यक्रम असतो तो अशा पद्धतीचा घेतला, याचा मला खूप आनंद होतोय। निरूपणकार आहेत आमचे प्राध्यापक अशोक बागवे, ते कोकण मराठी साहित्य परिषदेमध्ये पूर्वी काम करत होते। त्यांनी ठाणे जिल्ह्याचं काम बघितलेलं आहे। उत्तम साहित्यिक आहेत, उत्तम वक्ते आहेत आणि त्यांचा स्वतःचा या निरूपणावरचा अभ्यास आहे। मला वाटतं त्यांनी एक असा कार्यक्रमही पूर्वी घेतला होता, आता विश्वात्मके देवे असा। त्यामुळे आज सगळी मंडळी हे बागवे सरांचं सगळं मनोगत ऐकायला निरूपणावरचं इथे उपस्थित आहे आणि हा पहिला कार्यक्रम या अशा तुडुंब गर्दीत प्रेक्षकांच्या साहित्यप्रेमींच्या साक्षीने होतोय याचा मला आनंद आहे। खरोखर एक
ही आमची 72वी शाखा आहे. पालघरपासून ते बांद्यापर्यंत जवळजवळ 71 शाखा साहित्यिक क्षेत्रामध्ये वेगवेगळं काम करत आहे. पण आज कळव्या शाखेने उशिरा का होईना पण त्याचं एक स्वप्न होतं, एक चांगली शाखा साहित्यामध्ये, साहित्याच्या व्यासपीठावरती एक चांगली शाखा असावी जिथे नवोदित लेखकांना, कवींना या व्यासपीठाचा नक्कीच फायदा होईल. आणि सुरुवातच बघा माऊलींच्या पसायदानाने होत आहे, त्यामुळे कळवा शाखेचं यश हे पुढे नक्कीच चांगलं असेल. पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांनी जे काही स्वप्न पाहिलं आहे की कोकणामधल्या सगळ्या साहित्यिकांना एकत्र येऊन जी चळवळ सुरू आहे, ही महाराष्ट्रातली एकमेव संस्था अशी आहे की वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या कोकणामध्ये होत असतात. त्याचा हा एक मला असं वाटतं कळव्यामध्ये अशा प्रकारची शाखा कधी नव्हती, पण सगळे आमचे साहित्यिक मित्र एकत्र येऊन ही शाखा उभी राहिलेली आहे. त्या सगळ्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा.